सुशिक्षित जिहादी हे अशिक्षितांपेक्षा घातक असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अशिक्षित गरीब बिचारा मुसलमानच आतंकवादाकडे किंवा जिहादाकडे वळतो हा भ्रम शिक्षित मुसलमान डॉक्टरांनी केव्हाच दूर केलाय। गरिबीमुळे, अशिक्षित असल्याने, रोजगार नसल्याने, शिक्षणाचा अभाव असल्याने गरीब बिचारे मुसलमान आतंकवादाकडे, जिहादाकडे वळतात अशी टिमकी वाजवणारे कुठे गेले? नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर ते काही बोलणार आहेत का? सध्या नाशिकला नेमकं काय झालंय ना, हा एक प्रश्नच आहे। महिलांच्या शोषणाची एकामागून एक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यातलं हे कॉर्पोरेट जिहाद हे प्रकरण तर अतिशय गंभीर आहे। नाशिकमध्येच नाही तर देशभरात अनेक IT कंपन्यांमध्ये हे घडू शकतं किंवा घडतही असेल। म्हणजे केवळ प्रेमाच्या जाळ्यात ओढून होणारे पारंपरिक लव जिहाद आता कॉर्पोरेट जगतात व्यावसायिक वर्चस्व आणि धर्मांतर अशा नव्या रूपात शिरकाव करतायत। कॉर्पोरेट जगतातला हा जो प्रकार आहे लव जिहादचा, हे जे षडयंत्र आहे ते अतिशय भयानक आहे। मस्त काचेच्या चकचकीत भिंती, गारेगार AC, समोर लॅपटॉप, भरगच्च पगार आणि डोळ्यात करिअरचं स्वप्न घेऊन हजारो लाखो तरुण तरुणी IT क्षेत्रात येत असतात। पण त्या काचेच्या भिंती पलीकडे हे धर्मांध जिहादी त्यांची एक भिंत उभारतायत। ती भिंत कोण तोडणार? नाशिकमध्ये एका नामांकित IT कंपनीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। आता याची सुरुवात कुठून झाली हे सुद्धा थोडक्यात सांगते। आता IT कंपनी असल्यामुळे सर्वसमावेशक असणं किंवा तसं दाखवणं हे गरजेचं असतं। त्यामुळे कंपनीने एका मुसलमान व्यक्तीला टीम लीडर म्हणून घेतलं आणि तिथूनच या प्रकाराला सुरुवात झाली। त्याने हळूहळू काय केलं, मुसलमान तरुण तरुणींना भरायला सुरुवात केली आणि हिंदू मुलींना भरायला सुरुवात केली। बरं, ही मोडस ऑपरेंडी अनेक ठिकाणी आहे, म्हणजे एक जण आला की त्याच्या मागून 10 जण येतातच। आता या ऑफिसमध्ये जवळपास 40% मुसलमान झाल्यावर त्यांची दादागिरी वाढली। मग HR मॅनेजरला जुमाननं सुद्धा त्यांनी सोडलं। असंही ते कोणाचंच ऐकत नाही। शुक्रवारी कॉर्पोरेट पोशाख न घालणं, स्वतःचा पोशाख घालणं, जाळीदार टोप्या घालणं, कंपनीमध्येच नमाज पठण करणं, हिंदू कर्मचाऱ्यांना त्रास देणं, हिंदू मुलींना छेडणं, बळजबरीने त्यांना सुद्धा नमाज पठण करायला लावणं, गोमांस खायला लावणं, हिंदूंच्या देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह बोलणं, असे सगळे प्रकार त्यांनी सुरू केले। त्यांचा उद्देश एकच, हिंदूंना तिथून पळवून लावायचं किंवा हिंदू मुलींना स्वतःच्या जाळ्यात ओढायचं, त्यांचं धर्मांतर करायचं। आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये मुसलमान मुली सुद्धा अजिबात मागे नाहीये। म्हणजे द केरला स्टोरीची जी खरी कहाणी आहे ती प्रत्यक्षात महाराष्ट्रात नाशिक मधल्या एका कंपनीत घडत होती। मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणात 9 तक्रारी दाखल झाल्या आहेत। जिहादी मानसिकता बाळगणाऱ्या उच्च पदस्थ अधिकारी आणि सहकर्मींवर लैंगिक शोषण, तसंच गोमांस खाण्याची, नमाज पठण करण्याची आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती केल्याचे आरोप आहेत। विशेष म्हणजे हे रॅकेट गेल्या 4 वर्षांपासून सुरू होतं। म्हणजे 4 वर्ष हे धर्मांध जिहादी हिंदू मुलींना फसवत होते। 18 ते 26 या वयोगटातल्या या सगळ्या मुली होत्या। आता हा जर वयोगट पाहिला तर बालिश म्हणता येणार नाही। म्हणजे काय चूक, काय बरोबर, कोण वाईट, कोण चांगलं हे या वयोगटातल्या मुलींना कळतं। पण हे जर प्रकरण पाहिलं तर मुलींनी खरंच अक्कल गहाण ठेवली आहे का, असाच प्रश्न पडतो। जिहाद्यांच्या षडयंत्रात एका हिंदू मुलीचं धर्मांतर झालं तेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आलं। ही जी मुलगी होती ती जुलै 2022 मध्ये या कंपनीत लागली आणि आपली मॉडर्न म्हणजे जीन्स टॉप घालणारी मुलगी अचानक पंजाबी ड्रेस कसे काय वापरायला लागली। घरात सुद्धा शांत राहायची, ऑफिसमध्ये सुद्धा हिंदू कर्मचाऱ्यांसोबत जाणं टाळायची, त्यांच्यासोबत जेवायला बसायची नाही आणि एकदा तर तिने रोजे ठेवले। तेव्हा सगळा प्रकार घरच्यांच्या लक्षात आला, त्यांना संशय आला। मग त्यांनी विश्वासात घेऊन त्या मुलीला सगळं विचारलं आणि तेव्हा अत्याचारासह धर्मांतराचा हा प्रकार लक्षात आला। हे सत्य समोर आणण्यासाठी मुलीच्या वडिलांनी पुढाकार घेतल्याने हा सगळा मामला कायद्याच्या कक्षेत आला। नाशिक पोलिसांनी या रॅकेटच्या 6 सूत्रधारांना आता बेड्या ठोकल्या आहेत। आता यामध्ये कोण कोण आहेत तर आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांचा यात समावेश आहे। हे सर्वजण या कंपनीमध्ये टीम लीडर आणि वरिष्ठ पदांवर कार्यरत होते।
या प्रकरणामध्ये निदा खान नावाची एक महिला सुद्धा आहे, पण ती सध्या फरार आहे. तिचं काम काय असायचं तर हिंदू तरुणींचं ब्रेन वॉश करायचं, त्यांना धर्मांतरासाठी तयार करायचं आणि नमाज पठणासाठी प्रवृत्त करायचं. याशिवाय पुणे येथून कंपनीच्या नाशिक शाखेतील मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारी HR मॅनेजर अश्विनी छनानी हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे. धर्मांध उच्च पदस्थांनी लक्ष केलेल्या तरुणींनी HR मॅनेजरकडे म्हणजे या अश्विनीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण या तक्रारी तिने दाबून ठेवल्या आणि रॅकेट चालवणाऱ्यांना पाठीशी घातलं असा तिच्यावर आरोप आहे. गैर मुस्लिम असलेली एक महिला सुद्धा अशा प्रकारे तक्रारींकडे दुर्लक्ष करत असेल तर एकूणच अवघड आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक, मानसिक किंवा शारीरिक छळ झाला तर त्यासाठी विशाखा समिती किंवा पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट असे कायदे, अशा समिती आहेत. पण हे प्रकरण पाहिल्यानंतर असं वाटतं की हे सगळं फक्त कागदावरच आहे का, प्रत्यक्षात काहीच नाहीये का? आता जे 9 गुन्हे दाखल झालेत त्यातला थोडक्यात तपशील सांगते. कोणकोणत्या कलमाखाली अटक झाली आहे हे सुद्धा सांगते. ते सगळे तपशील तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसतायत. पहिला गुन्हा जो दाखल झालाय त्यात असं म्हटलंय की जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तार, निदा खाननं कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफनं धमकावून शारीरिक संबंध ठेवले आणि इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला. गुन्हा 2 मध्ये असं म्हटलंय मे 2023 ते 19 मार्च 2026 या काळात रझा मेमन, शाहरुख कुरेशीनं ऑफिसमध्ये विनयभंग केला. कंपनीच्या HR विभागाकडे याची तक्रार करण्यात आली, पण HR अधिकाऱ्यांनी या दोघांच्या कृत्याला चिथावणी दिली. गुन्हा 3 नुसार शफी शेखनं ऑफिसच्या मीटिंगमध्ये एकटक पाहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबद्दल लज्जास्पद विधान केलं आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. गुन्हा 4 मध्ये म्हटलंय मे ते डिसेंबर 2025 मध्ये तौसिफनं तरुणीच्या तिच्या खाजगी आयुष्याबद्दल लज्जास्पद गोष्टी विचारल्या आणि इतर युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. आणि इतर 5 गुन्ह्यांमध्ये सुद्धा अश्लील शेरेबाजी, जबरदस्तीने गोमांस खायला लावणं किंवा नमाज पठण करायला लावणं, जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावणं अशा सगळ्या तक्रारी आहेत. आता हे सगळं करण्याआधी ते काय करतात म्हणजे मुस्लिमांची मोडस ऑपरेंडी काय असते ते सुद्धा समजून घेऊया. पहिलं काम यांनी काय केलं तर तरुणींच्या मनात गोडगोड बोलून स्वतःची जागा निर्माण केली. गोडगोड बोललं की मुली भाळतात हे त्यांना माहीत असतं. मग तुला रजा मिळवून देतो, तुला हव्या त्या ठिकाणी तुझी बदली करून देतो, तुझा पगार वाढवून देतो असं बोलून त्यांनी संधी साधली. त्यानंतर अविवाहित असल्याचं दाखवून फ्लर्टिंग करायचं, मग लंच, डिनर, मग घरापर्यंत रात्री स्वतःच्या वाहनाने सोडायला जायचं. त्यावेळी इस्लामची बीजं त्या मुलींच्या डोक्यात पेरायची. मग या मुली हिंदू सण परंपरा याविषयी घरच्यांशी भांडायच्या. एकदा का सावज आपल्या जाळ्यात अडकलं हे कळलं की मग हिजाब, मग धर्मांतर अशा गोष्टी करायला हे मोकळे. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की कॉर्पोरेट जिहादमध्ये प्रेमाचं नाटक किंवा आमिष दाखवण्यापेक्षा कंपनीच्या संरचनेचा वापर करून धर्मांतरासाठी दबाव आणला जातो. मग अशा प्रकरणांमधले जे पीडित व्यक्ती असतात, ज्या मुली असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. आणि हे जिहादी काय करतात, कमी पगारात काम करण्याची तयारी दाखवतात आणि कंपनीमध्ये शिरकाव करतात. मग पुढे नियोजनबद्ध रीतीने आपल्या धर्मियांची संख्या वाढवतात. आता इथून पुढे कंपन्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे. इथे कंपनीची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. कारण आज नाशिकमध्ये जे उघड झालंय ते मुंबई, पुण्यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये होत नसणार. हे कशावरून? नाशिकमधल्या घटनेतून देशभरात प्रत्येक क्षेत्रात हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न हा समोर आलाय आणि तो किती गंभीर आहे हे यातून लक्षात येतं. संख्याबळावर वर्चस्व गाजवत फुटभर जागेपासून घर, गल्ली, गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश आणि शेवटी गजवाये हिंद अशी यांची वाटचाल आहे. आज कंपन्यांमध्ये गटप्रमुख, मग उद्या विभाग प्रमुख, मग क्षेत्र प्रमुख, मग देशप्रमुखही होतील. पण त्यांचा जिहाद थांबणार नाही. त्यांची पद्धत बदलेल पण जिहाद चालूच राहील. आपल्याकडे ना सर्व धर्म समभाव हा हिंदूंना घरातूनच शिकवला जातो, शाळांमधून पण शिकवला जातो. पण मुसलमानांचं तसं नाहीये. त्यांच्या मदरशांमध्ये अजिबात सर्व धर्म समभाव शिकवला जात नाही. सर्व धर्म समभाव मुस्लिम मानत नाही.
त्यांना एकच शिकवण घरातून दिली जाते, ती म्हणजे हिंदू काफिर आहेत, म्हणजे शत्रू आहेत आणि ते त्या पद्धतीनेच वागतात. थोडक्यात शाळा कॉलेज पासून ऑफिस पर्यंत जिहादी मानसिकता वाढत चाललीये. हिंदू कुठेही सुरक्षित नाहीये. हिंदू धर्मातील येणाऱ्या पिढीला धार्मिक शिक्षण आपल्या धर्माचं पण आणि मुसलमानांचं सुद्धा देणं गरजेचं आहे. त्याबरोबरच जिहादी मानसिकतेची ही वाळवी मुळासकट उखडून फेकण्याची गरज आहे. पण या सगळ्यामध्ये हिंदू कधी शहाणा होणार हा प्रश्न उरतोच. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण सातत्याने भेटणार आहोत, बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.